जर तुमचा तवा आहे तो एवढा काळा झाला असेल, 1.5 मिनिटात मध्ये तुम्हाला एवढा पांढरा काढायचा असेल ना, तर व्हिडिओ पूर्ण बघा. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा. तर मी इथं चपात्या करून घेतलेल्या होता. तवा गरमच होता. गॅस फास्ट केला आणि त्यामध्ये आता साखर टाकणार आहे. जशी ही साखर विरघळेल ना, तशी टाकीत न्यायची. 4 ते 5 चमचे फक्त साखरेचे लागतात. तर मी साखर टाकत जात्या आणि विरघळत जात्या ना साखर, त्याच्यावरती पण सोडत जात्या. तर आता मी एक टेस्टर घेतलेला आहे. त्या टेस्टरनी हलवून घेणार आहे साखर, म्हणजे त्याचं पाणी होतं आणि ना आपली जे काही काळपटपणा आहे तव्याचा तो ना एकत्र गोळा होऊन येतो. तो तुम्ही बघू शकता. झटपट ना आपला तवा साफ व्हायला चालू झालेला आहे. तर साखर विरघळायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे ना साखर टाकली की लगेच त्याचं पाणी होतं आणि पाणी झाल्याच्या नंतर ज्या काही कौंद्या असतात ना, ज्या आपल्या तव्याला सुटलेल्या असतात, त्या ना साखरेबरोबर एकत्र येतात आणि गोळा होतो त्याचा. तर तुम्ही बघू शकता केवढा मोठा गोळा झालेला आहे. ज्या काही तव्याच्या कौंद्या होत्यात ना, त्या एकत्र झालेल्या आहेत. एवढी ना घाण निघालेली आहे तव्याची. साखर फक्त 4 ते 5 चमचेच टाकलेले आहे. इथं बघू शकता तुम्ही. प्लेट मध्ये मी काढलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तवा आहे तो आता गॅसवरून खाली घेतला आणि टेस्टरनी ना कौंद्या सगळ्या आहेत त्या खरवडून घेतल्या. तर तुम्हाला दाखवते प्लेट मध्ये काढून की कशा कौंद्या आहेत. आता तुम्हाला दिसणार नाही किचन वरती, तर एका स्टीलच्या प्लेट मध्ये काढते आणि दाखवते. तर ह्या बघा, तवा सुद्धा बघा कसा निघालेला आहे आणि बेसिक मध्ये सुद्धा घाण पडलेली आहे तव्याची. तर इथं बघू शकता तवा कसला निघालेला आहे मस्त आपला. तवा आहे तो धुवून घेते, म्हणजे विम लिक्विडनं थोडासा घासून घ्यायचा आहे. तर बघू शकता लास्टला ना कसं लाल पाणी निघालेलं आहे तव्यामधून. तर आता विम लिक्विड घेणार 1 चमचा आणि तारेचा कात्या घेऊन ना तो तवा चांगला घासून घ्यायचा आणि धुवून घ्यायचा. तर चला, तवा आहे तो मी चांगला घासून घेतला आणि त्यानंतर आता धुवून घेते. बघू शकता 1 ते 1.5 मिनिटामध्ये मी तवा माझा आहे तो किती मस्त आणि छान पांढरा शुभ्र निघालेला आहे. तर तवा तुम्हाला जर घासायचा असेल तर अशा पद्धतीने घासा. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सर्वांना बाय.